नमस्कार मित्रांनो. आपल्या शरीरातला असा कोणता अवयव आहे जो आपण झोपलो तरी थांबत नाही, आपण विश्रांती घेतली तरी त्याचं काम सुरूच असतं आणि जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत तो आपल्या शरीरासाठी सतत धडधडत असतो? उत्तर आहे आपलं हृदय. पण एक क्षण विचार करा, ज्या हृदयावर आपल्या संपूर्ण शरीराची इतकी मोठी जबाबदारी आहे, त्याची काळजी आपण खरंच घेतो का? आजची धावपळ, सततचा मानसिक ताण, कमी झालेली शारीरिक हालचाल, जास्त मीठ, साखर असलेले पदार्थ, अपुरी झोप, धूम्रपान आणि मद्यपान या सगळ्या गोष्टींचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आणि म्हणून आज आपण अशा 10 सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्या रोजच्या आयुष्यात फार मोठा बदल न करता समाविष्ट करता येऊ शकतात. यातील काही गोष्टी इतक्या साध्या आहेत की त्यासाठी तुम्हाला कोणताही महागडा डाएट प्लॅन किंवा विशेष उपकरणाची गरज नाही. पण एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करूया, या सवयी हृदयरोगावर उपचार नाहीत. जर तुम्हाला आधीपासून हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर डॉक्टरांनी दिलेली औषधं स्वतःहून बंद करू नका. या सवयी उपचारांना पर्याय नसून निरोगी जीवनशैलीचा भाग आहे. चला तर मग पहिल्या सवयीपासून सुरुवात करूया. पहिली सवय, जेवताना घाई करू नका. आजकाल आपल्यापैकी अनेक जण अक्षरशः घाईघाईने जेवतात. मोबाईल हातात, समोर टीव्ही, मनात कामाचे विचार आणि 2-4 घास चावले की लगेच गिळून टाकायचं. पण जेवणाकडे थोडं जाणीवपूर्वक लक्ष देणं म्हणजेच माइंडफुल इटिंग. यामध्ये प्रत्येक घास किती वेळा चावायचा याचा एखादा ठराविक जादुई आकडा नाही. 30 वेळा चावलं तरच हृदय सुरक्षित राहतं असं वैज्ञानिक दृष्ट्या म्हणता येत नाही. मात्र अन्न सावकाश चावल्याने आपल्याला पोट भरल्याची जाणीव होण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाणं कमी होऊ शकतं आणि दीर्घकाळात वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. वजन, रक्तातील साखर आणि रक्तदाब यांचं नियंत्रण हृदयाच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून आजपासून एक छोटासा नियम करा. जेवताना घाई नाही. प्रत्येक घास व्यवस्थित चावा, अन्नाची चव घ्या आणि शक्यतो मोबाईल बाजूला ठेवा. ही छोटी सवय दिसायला साधी आहे, पण रोजच्या खाण्याच्या पद्धतीत चांगला बदल घडवू शकते. आता येऊया दुसऱ्या सवयीकडे. दुसरी सवय, रात्री उशिरापर्यंत खाण्याची सवय कमी करा. रात्रीचं जेवण उशिरा घेण्याची सवय अनेकांच्या जीवनशैलीचा भाग झाली आहे. कधी कामामुळे, कधी टीव्हीमुळे, तर कधी मोबाईलमध्ये वेळ गेल्यामुळे. म्हणून शक्य असेल तर रात्रीचं जेवण नियमित आणि तुलनेने लवकर घेण्याचा प्रयत्न करा. काही लोक 12 तासांच्या ओव्हरनाईट फास्टिंग बद्दल बोलतात. अशा प्रकारच्या वेळेच्या मर्यादित आहाराबद्दल संशोधन सुरू आहे आणि काही व्यक्तींमध्ये वजन व मेटाबॉलिक आरोग्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. पण प्रत्येक व्यक्तीने 12 तास उपवास करायलाच हवा असा नियम नाही. विशेषतः मधुमेहाची औषधं घेणारे, गर्भवती महिला, काही विशिष्ट आजार असलेले लोक किंवा वृद्ध व्यक्तींनी असा आहार बदल डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये. म्हणून उद्देश फक्त 12 तास उपवास हा नसून रात्री उशिरापर्यंत सतत खाण्याची सवय टाळा आणि नियमित आहार ठेवणं हा असावा. आता तिसरी गोष्ट तर अक्षरशः मोफत आहे. तिसरी सवय, जेवणानंतर थोडंसं चालणं. जेवण झालं की लगेच सोफ्यावर बसणं किंवा बेडवर आडवं होण्याऐवजी थोडं चालणं ही अतिशय सोपी सवय आहे. अगदी 5-10 मिनिटांची हलकी चालही शारीरिक हालचालीत भर घालते. जेवणानंतर चालल्यामुळे रक्तातील साखरेची वाढ नियंत्रित ठेवण्यास काही प्रमाणात बदल होऊ शकतो. काही प्रमाणात मदत होऊ शकते. विशेषतः मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोध असलेल्या व्यक्तींमध्ये जेवणानंतरची हलकी शारीरिक हालचाल उपयोगी ठरू शकते. पण या ठिकाणी एक गोष्ट, जेवण झाल्यावर लगेच जोरदार व्यायाम करण्याची गरज नाही. हलकं चालणं पुरेसं आहे. घरात फेरफटका मारला तरी चालेल. 5 मिनिटांपासून सुरुवात करा आणि शरीराला जमलं तसं हळूहळू वेळ वाढवा. आता चौथी सवय, चालण्याच्या संधी शोधा. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांच्या आयुष्यात शारीरिक हालचाल आपोआप होत असे. दुकानापर्यंत चालत जाणं, पायऱ्या चढणं, घरातील कामं, बाहेरची छोटी मोठी कामं. आज मात्र आपण शक्य तिथे वाहन वापरतो आणि 2 मजल्यासाठी देखील लिफ्ट शोधतो. याचा अर्थ लिफ्ट वापरायचीच नाही असा नाही, पण शरीराला सुरक्षितपणे हालचाल करण्याची संधी मिळेल तिथे चालण्याचा प्रयत्न करा.
दिवसभरात एकूण शारीरिक हालचाल वाढवणं हृदयाच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. जर तुम्हाला गुडघे, हृदय किंवा इतर काही आरोग्यविषयक समस्या असतील तर व्यायामाची तीव्रता डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यायामासाठी 1 तास मिळत नाही म्हणून हालचाल बंद करू नका. दिवसभरातील छोटी छोटी चालण्याची संधी एकत्र आली तरी त्याचा फायदा होतो. आता येऊया 5व्या आणि अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे. 5वी सवय, आहारातील मीठ कमी करा. हृदयाच्या आरोग्यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आपल्या आहारात सोडियमचं प्रमाण जास्त झालं तर काही व्यक्तींमध्ये रक्तदाब वाढू शकतो. विशेषतः उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी मीठ आणि सोडियमचं प्रमाण नियंत्रित ठेवणं महत्वाचं आहे. पण फक्त जेवणाच्या ताटात घेतलेलं मीठच कमी करून उपयोग नाही. आपल्या आहारात लपलेलं सोडियम देखील असतंच. लोणचं, पापड, चिप्स, नमकीन, खारे स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स, पॅकेज फूड, सॉस आणि तयार पदार्थ या सगळ्यांमध्ये सोडियम जास्त असू शकतं. म्हणून मी वरून मीठ घालत नाही एवढ्यावर समाधान मानू नका. पॅकेज्ड पदार्थांची लेबल्स वाचा आणि शक्य तितके ताजे, कमी प्रक्रिया केलेले पदार्थ आहारात ठेवा. आता एक महत्वाची गोष्ट, मीठ पूर्णपणे बंद करण्याची गरज प्रत्येकाला नसते. शरीराला सोडियमची गरज असते. प्रश्न आहे तो अतिरेकाचा. आता 6व्या सवयीकडे वळूया. 6वी सवय, ताण कमी करण्यासाठी श्वासावर लक्ष द्या. आपण दिवसभर शरीराने काम करतो पण मन सतत धावत असतं. कामाचा ताण, घरची चिंता, पैशांची चिंता, भविष्यात काय होईल याची चिंता आणि हा सततचा ताण झोप, रक्तदाब आणि एकूण आरोग्यावर परिणाम करू शकतो. म्हणून दिवसातून काही मिनिटं शांत बसण्याची सवय लावा. डोळे बंद करा, पाठीचा कणा आरामदायी स्थितीत ठेवा आणि फक्त श्वास आत येतोय आणि बाहेर जातोय याकडे लक्ष द्या. याला साधं श्वसनाभ्यास किंवा माइंडफुलनेस असं म्हणू शकतो. यामुळे ताण कमी करण्यास आणि मन शांत करण्यास मदत होऊ शकते. पण श्वासोच्छवासाच्या कोणत्याही व्यायामामुळे हृदयविकार बरा होतो असा दावा करू नका. ही उपचार पद्धती नसून स्ट्रेस मॅनेजमेंटचा एक भाग आहे. आता पुढची सवय आजच्या काळात जवळपास प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाची ठरू शकते. 7वी सवय, झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल हातात घेणं, फक्त 5 मिनिटं म्हणून सुरू झालेला स्क्रोलिंगचा खेळ अनेकदा अर्धा तास किंवा 1 तास चालतो. त्यामुळे झोपेची वेळ पुढे जाते. झोप कमी झाली की झोपेची गुणवत्ता खराब झाली तर त्याचा परिणाम एकूणच आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. म्हणून झोपण्यापूर्वी थोडा वेळ स्क्रीन पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. मोबाईल बेड पासून दूर ठेवा. टीव्ही बंद करा. हलकं पुस्तक वाचा. कुटुंबियांशी बोला किंवा शांत संगीत ऐका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज जवळपास एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. आणि यातील 8वा मुद्दा आपल्या रोजच्या स्वयंपाकघराशी संबंधित आहे. 8वी सवय, हृदयासाठी पोषक पदार्थ आहारामध्ये वाढवा. हृदयासाठी एखादा एकच सुपरफूड शोधण्यापेक्षा संपूर्ण आहाराचा दर्जा सुधारणं जास्त महत्वाचं आहे. आपल्या ताटात भाज्या, फळं, संपूर्ण धान्य, कडधान्य, डाळी, बिया, कडबोळे किंवा नट्स यांसारख्या पोषक पदार्थांचा योग्य समावेश असावा. हिरव्या पालेभाज्या, बीट, कांदा, लसूण, आलं, हळद, जवस, तीळ, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया अशा विविध पदार्थांमध्ये वेगवेगळे जीवनसत्व, खनिजे, फायबर आणि वनस्पतीजन्य घटक असतात. मात्र यापैकी कोणताही पदार्थ एकट्याने हृदयातील ब्लॉकेज उघडतो किंवा हृदयरोग बरा करतो असा दावा चुकीचा आहे. उदाहरणार्थ, लसूण किंवा हळद आहाराचा भाग म्हणून उपयोगी असू शकतात, पण डॉक्टरांनी सांगितलेली औषधं बंद करून फक्त हळद लसूण घेणं आरोग्यदायक ठरू शकत नाही. हृदयासाठी योग्य आहार म्हणजे जास्त भाज्या, पुरेसं फायबर, योग्य प्रोटीन, चांगल्या फॅट्सचे स्रोत आणि कमी प्रमाणात मीठ, अतिरिक्त साखर आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ. म्हणजेच एका पदार्थावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी संपूर्ण ताट सुधारायचं. आता 9वी सवय, आणि ही सवय आपल्या मनाशी संबंधित आहे. 9वी सवय, स्वतःसाठी वेळ ठेवा आणि छंद जोपासा. तुम्हाला काय आवडतं? वाचन, गाणी ऐकणं, चित्र काढणं, बागकाम, लेखन, चालायला जाणं, मित्रांशी गप्पा, कुटुंबासोबत वेळ घालवणं, काहीतरी नवीन शिकणं, यापैकी जे तुम्हाला मानसिक समाधान देतं त्यासाठी आठवड्यात किंवा दररोज थोडासा वेळ राखून ठेवा. कारण सततचा ताण आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. मनावरचा ताण कमी करण्यासाठी छंद,
सामाजिक संबंध, शारीरिक हालचाल आणि पुरेशी झोप यांचा उपयोग होऊ शकतो. आणि या ठिकाणी एक मजेशीर गोष्ट आहे, आपण स्वतःसाठी वेळ नाही असं म्हणतो, पण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्यासाठी मात्र वेळ काढतो. म्हणून आजारी पडण्याची वाट पाहण्यापेक्षा रोजच्या जीवनात थोडी मानसिक विश्रांती आणणं चांगलं. पण छंद म्हणजे धूम्रपान, तंबाखू किंवा दारू नाही. कारण आता आपण येतोय 10व्या आणि कदाचित सर्वात महत्वाच्या सवयीवर. 10वी सवय: तंबाखू, धूम्रपान आणि इतर हानिकारक व्यसनांपासून दूर राहा. हृदयाच्या आरोग्यासाठी हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. सिगारेट, बिडी, तंबाखू, गुटखा, मिसरी सारखे तंबाखूजन्य पदार्थ यांचा शरीरावर परिणाम होतो. तंबाखूतील निकोटीन आणि इतर रसायनांमुळे रक्तवाहिन्यांवर ताण येऊ शकतो. धूम्रपानामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. आणि फक्त सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीलाच धोका असतो असं नाही. धूम्रपानाचा धूर आजूबाजूच्या व्यक्तींवर देखील परिणाम करू शकतो. म्हणून घरात कोणी धूम्रपान करत असेल तर स्वतःसोबत कुटुंबाचं देखील आरोग्य धोक्यात येऊ शकतं. मद्यपानाबाबत देखील एक गोष्ट लक्षात ठेवा. थोडी दारू हृदयासाठी चांगली, हा समज ऐकायला मिळतो, पण हृदय निरोगी ठेवण्यासाठी दारू सुरू करण्याचा सल्ला वैद्यकीय दृष्ट्या योग्य नाही. मद्यपान करणाऱ्या व्यक्तींनी ते कमी करणं किंवा शक्य असल्यास पूर्णपणे टाळणं हे आरोग्यासाठी अधिक चांगलं ठरू शकतं. आणि जर तुम्हाला व्यसन सोडणं कठीण जात असेल तर स्वतःला दोष देत बसू नका. मदत घ्या, डॉक्टरांशी बोला, समुपदेशन घ्या, कुटुंबाची मदत घ्या. कारण व्यसन सोडणं म्हणजे फक्त इच्छाशक्तीचा प्रश्न नसतो. अनेक वेळा त्यासाठी योग्य आधाराची गरज असते. मित्रांनो, आता या 10 सवयी एकदा अगदी सोप्या भाषेत आठवूया. पहिली: जेवताना अतिघाई करू नका आणि जाणीवपूर्वक खा. दुसरी: रात्री उशिरापर्यंत सतत खाणं टाळा आणि नियमित आहाराची सवय ठेवा. तिसरी: जेवणानंतर काही मिनिटं हलकं चालण्याचा प्रयत्न करा. चौथी: दिवसभरात चालण्याच्या आणि शरीर हलवण्याच्या संधी शोधा. पाचवी: आहारातील जास्त मीठ आणि सोडियम असलेले पदार्थ कमी करा. सहावी: ताण कमी करण्यासाठी दररोज काही मिनिटं शांत श्वसन किंवा ध्यानाचा सराव करा. सातवी: झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा आणि चांगली झोप घेण्याला प्राधान्य द्या. आठवी: भाज्या, फळं, कडधान्य, संपूर्ण धान्य आणि पोषक बिया यांचा संतुलित आहारात समावेश करा. नववी: तुमचे आरोग्यदायी छंद जोपासा आणि मानसिक विश्रांतीसाठी वेळ काढा. आणि 10वी: तंबाखू, धूम्रपान आणि हानिकारक व्यसनांपासून दूर राहा. मित्रांनो, या 10 गोष्टी ऐकल्यावर कदाचित तुम्हाला जाणवलं असेल की यापैकी एकही गोष्ट फार महागडी नाही. यासाठी महागडी औषधं विकत घ्यावी लागत नाही, विशेष उपकरणं लागत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यापैकी अनेक गोष्टी आपण आजपासूनच सुरू करू शकतो. पण इथे एक अतिशय महत्वाची सूचना आहे. जर तुम्हाला छातीमध्ये दडपण किंवा वेदना, अचानक श्वास घेण्यास त्रास, बेशुद्ध पडणं, थंड घाम, मळमळ किंवा वेदना, हात, जबडा, पाठ किंवा खांद्याकडे जाण्यासारखी लक्षणं जाणवत असतील तर घरगुती उपाय करून वेळ घालवू नका. तातडीने वैद्यकीय मदत घ्या. हृदयविकाराच्या बाबतीत वेळ अत्यंत महत्वाचा असतो. आणि जर तुम्हाला आधीपासून रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा हृदयविकार असेल तर नियमित तपासणी करा आणि डॉक्टरांनी दिलेली औषधं स्वतःहून बंद करू नका. कारण जीवनशैलीतील बदल आणि वैद्यकीय उपचार हे एकमेकांचे विरोधक नाहीत. दोन्ही एकत्र असतील तरच अनेक वेळा उत्तम परिणाम साधता येतो. मित्रांनो, आपण शरीराची काळजी अनेकदा आजारी पडल्यानंतर घ्यायला सुरुवात करतो, पण हृदयाच्या बाबतीत हा दृष्टिकोन बदलायला हवा. आज हृदय ठीक आहे म्हणून उद्याही ते तसंच राहील याची हमी नसते. पण आजपासूनच्या आपल्या छोट्या सवयी उद्याचं आरोग्य नक्कीच प्रभावित करू शकतात. म्हणून आज 10 गोष्टी एकदम सुरू करण्याची गरज नाही. फक्त एक सवय निवडा. उदाहरणार्थ, आजपासून जेवणानंतर 5 मिनिटं चालायला सुरुवात करा. काही दिवसांनी मिठाचं प्रमाण तपासा. त्यानंतर रात्री मोबाईल बाजूला ठेवण्याची सवय लावा आणि हळूहळू बाकीच्या सवयी जोडा. कारण आरोग्य बदलतं ते एका दिवसात नाही, तर रोजच्या छोट्या निर्णयांनी. आणि शेवटी एकच गोष्ट, आपलं हृदय आपल्यासाठी आयुष्यभर न थांबता काम करतं. त्याच्यासाठी आपण दिवसातून काही मिनिटं, काही चांगल्या सवयी आणि थोडं शिस्तबद्ध जीवन देऊ शकतो ना. ही किंमत फार मोठी नाही, पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. हृदयाची काळजी आजपासून घ्या, कारण उद्याचं आरोग्य आजच्या सवयींमधून तयार होतं. इथेच आजचा विषय थांबूया. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण विषयासह.
तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या माणसांची काळजी घ्या आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.